नरक चतुर्दशी कथा. अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणतात. या सणाशी निगडीत दोन कथा आहेत. पुराणानुसार ही कहाणी आहे नरकासुराची. नरकासूर हा एक दुष्ट आणि दंभी असुर होता. ज्यावेळी विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला त्यावेळी त्यांचा जन्म पृथ्वीच्या गर्भेतून झाला होता. याचा जन्म झाल्यावर राजा जनकाने नरकासुराचा सांभाळ केला. पृथ्वीच्या गर्भातून त्यांचा जन्म झाल्यामुळे पृथ्वी आपल्याबरोबर त्याला विष्णुलोकात घेऊन गेली. विष्णूंनी त्याला प्राग्य ज्योतिषपूर राज्याचे कारभार सांभाळायला सांगितले. श्री विष्णूंनी त्याला एक दुभई रथ दिला होता. नरकासूर हा मथुरा नरेश कंस याचा मित्र होता. नरकासुराचे लग्न विदर्भेची राजकन्या मायाशी झाले होते. नरकासुराने आपले राज्य काही काळ व्यवस्थित केले, पण त्याची मैत्री बाणासुराशी होती. त्यामुळे त्याच्या संगतीत राहून तो लोकांवर अत्याचार करायला लागला. सर्वीकडे त्याने आपल्या अत्याचाराने उच्छाद मांडला होता. त्याच्या जाचाला वैतागून एकदा ऋषी वशिष्ठ यांनी त्याला तुझी मृत्यू श्री विष्णूंच्या हस्ते होणार असा श्राप दिला होता. त्या श्रापापासून वाचण्यासाठी त्याने ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि त्याच्याकडून मला कोणीही मारू शकणार नाही असा वर मागितला. वर मिळवून त्याने स्वतःला अजय समजून अनेक राजांना बंदिस्त करून त्यांच्या बायका मुलींवर अत्याचार केले. त्याने तब्बल 16,100 बायकांना आपल्या कारागृहात दामटून ठेवले. त्याच्या अत्याचाराला सगळेच कंटाळले होते. सगळे देव गंधर्व मानवांना त्याचा त्रास होत होता. ते सगळे श्री विष्णूंकडे गेले. विष्णूंनी त्याला मारण्याचे ठरवले आणि कृष्णाच्या रूपात येऊन त्याचा संहार केला. त्याचे महाल वेगवेगळ्या खंदकांनी पाण्याने अग्नीने वेढलेले होते. मग कृष्णाने गरुडावर बसून नरकासुराचे 2 तुकडे पाडले व त्याचा वध केला. कृष्णाने नरकासुराच्या कारागृहात बंदिवान असलेल्या 16,100 मुलींची सुटका केली. आता प्रश्न असा होता की या बंदिवान असलेल्या मुलींचा स्वीकार करणार कोण? असे लक्षात घेत श्रीकृष्णांनी त्या 16,100 मुलींसह लग्न करून त्यांचा स्वीकार करून त्यांना मान मिळवून दिला. नरकासुराशी युद्ध करताना नरकासुराच्या रक्ताचे काही थेंब कृष्णांवर पडले होते. ते स्वच्छ करण्यासाठी श्रीकृष्णांना तेल लावून स्नान केले होते. म्हणून तेव्हापासून त्या दिवशी तेल लावून अभ्यंग स्नानाची प्रथा पडली गेली. नरकासुराचा अंत झाल्यानंतर त्याच्या आईने म्हणजेच पृथ्वीदेवीने सर्वांना सांगितले की कोणीही त्यांच्यासाठी शोक करू नये. याउलट हा दिवस आनंदाने सण म्हणून साजरा करावा. त्यावेळीपासून नरक चतुर्दशीचा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी तेल लावून उठण्याने अभंग स्नान करण्याची प्रथा आहे. या दिवशी लवकर उठून अभ्यंग स्नान केल्याने अनेक संकट दूर होतात असे म्हटले जाते. दुसरी कथा म्हणजे सर्वप्रथम नरकासूर आणि भगवान श्रीकृष्णांची कथा. ही कथा श्रीमद भागवत पुराणात आहे आणि आसाममधील लोककथेच्या स्वरूपात देखील ही सांगितली जाते. कामाख्या मंदिर असलेले नीलांजन पर्वताच्या दक्षिणेला पांडू गुवाहाटी मार्गावर ज्या टेकड्या आहेत त्यांना नरकासूर पर्वत असे म्हटले जाते. नरकासूर हा कामस्वरूप राजा होता आणि तो देवी कामाख्याचा प्रमुख भक्त होता. ज्या मार्गाने बहुतेक लोक मंदिरापर्यंत पोहोचतात त्या मार्गाला नरकासूर मार्ग असेही म्हणतात. नरकासुराने ब्रह्मदेवांची उपासना केली. वरदान मागितले की हे देवा, मी भूमीचा पुत्र आहे आणि माझा मृत्यू झाला तर तो देवीच्या हातून व्हावा. वरदान मिळाल्यानंतर नरकासुराला पृथ्वीवरील सर्व राजांचा पराभव करून देवलोक जिंकायचा होता. इंद्राच्या दरबारात हल्ला केला. प्रतापी नरकासुराला पाहून इंद्र सिंहासन सोडून पळून गेले. नरकासुराने आपल्या महालात 16,100 सुंदरींना बंधक बनवले होते. देवलोकातून परतताना नरकासूर देवी आदिती म्हणजेच ऋषी कश्यपची पत्नी देवता ज्यांचे पुत्र मानले जातात यांच्या सुंदर चमकणाऱ्या कर्णफुलांवर मोहित झाला. ते त्याने हिसकावून घेतले. आदिती रडत रडत सत्यभामेजवळ गेली. सत्यभामा ही भगवान श्रीकृष्णांच्या 8 राण्यांपैकी एक होती. सत्यभामेने आदितीला श्रीकृष्णांकडे नेले. श्रीकृष्ण सत्यभामाला म्हणाले, चल आमच्याबरोबर रणांगणात, तू माझ्याबरोबर राहावे, तुझी ही इच्छा नेहमीच असते. चल तर मग. कृष्ण आणि सत्यभामा गरुडावर स्वार होऊन नरकासुराची राजधानी प्राग्यज्योतिषपूर म्हणजेच आसामकडे निघाले.
कृष्णाला पाहून नरकासुराने आपला सेनापती मुराला युद्धासाठी पाठवले. कृष्णाच्या एकाच वाराने मुरासहित सर्व सैनिक मारले गेले. क्रोधित होऊन नरकासुराने राजवाडा सोडला आणि कृष्णाच्या छातीवर त्याने त्रिशूळाने प्रहार केला. श्रीकृष्ण रणांगणावरच बेशुद्ध पडले. कृष्णाची अवस्था पाहून अस्वस्थ झालेल्या सत्यभामाने नरकासुरावर बाणाने हल्ला केला. नरकासुराचा वध झाला. तेव्हा सत्यभामा श्रीकृष्णांकडे वळली. तिने श्रीकृष्णांना उठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर श्रीकृष्ण हसतच उभे राहिले. ही त्यांची लीला होती. सत्यभामा साक्षात पृथ्वीचाच अवतार होती आणि नरकासुराला मातेनेच मारावे असे वरदान होते, म्हणून त्याचा वध झाला. या युद्धानंतर 16,100 सुंदरी नरकासुराच्या बंदिवासातून मुक्त झाल्या. आदिती देवीला कर्णफुले प्राप्त झाली. ज्या दिवशी मायलोकचा राजा नरकासुराचा वध झाला त्या दिवशी छोटी दिवाळी साजरी केली जाते. नरकासूर कैदेतून मुक्त झालेल्या मुलींनी श्रीकृष्णाला वेढा घातला आणि विचारले, आता आम्हाला कोण स्वीकारेल? तुम्ही आम्हाला स्वीकारा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी तुम्हा सर्वांना माझे नाव देईन आणि आयुष्यभर तुम्हा सर्वांचे पालनपोषण करीन. भगवान श्रीकृष्णांनी त्या सर्व मुलींशी मग विवाह केला. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला नरकासुराचा वध झाला होता. या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाऊ लागली. नरकासुराचा मृत्यू झाल्याने या दिवशी शुभ आत्म्यांना मुक्त केले जाते असेही मानले जाते. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.